नवी मुंबईत मनसे दुफळी माथाडी कामगार आणि अमित ठाकरे समर्थक आपापसात भिडले। माथाडी कामगार सेनेच्या अध्यक्षाला मारहाण प्रकरण अमित ठाकरेंनी मारहाण केल्याचा महेश जाधव यांनी आरोप केला। मनसे माथाडी सेना अध्यक्ष महेश जाधव यांनी अमित ठाकरेंवर मारहाणीचा गंभीर आरोप केलाय। अमित ठाकरेंनी मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला। तसेच राज आणि अमित ठाकरे खंडणीखोर अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली। शिवसेना आमदार अपात्रतेचा मुहूर्त ठरला। बुधवारी दुपारी 4 नंतर निकाल लागणार। विधिमंडळात निकालातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याचं काम सुरू आहे। निकालातील ठळक मुद्दे फक्त वाचले जाणार। सविस्तर निकालाची प्रत नंतर दोन्ही गटांना दिली जाणार। बुधवारी अपात्रतेचा निकाल जाहीर होणार आहे। त्याआधी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आहे। मात्र मुख्यमंत्र्यांसोबतची भेट पूर्वनियोजित होती असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत राहुल नार्वेकरांनी दिलंय। उद्धव गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे आणि नार्वेकर यांच्या भेटीवर टीका केली आहे। नार्वेकर आणि शिंदे यांनी भेटणे अयोग्य असल्याचं त्यांनी म्हटलं। मुख्यमंत्री शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीवर आदित्य ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली। उद्धव गटाचे नेता अनिल देसाई यांनी शिंदे आणि नार्वेकर यांच्या भेटीवर टीका केली आहे। शिंदे गटाचे आमदार अपात्र होतील याची खात्री आहे। आमदार अपात्रतेप्रकरणी अनिल देसाई यांनी ही प्रतिक्रिया आपली नोंदवली आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर विरोधकांनी टीका केली आहे। उद्धव गट आणि सुप्रिया गटाकडून नार्वेकर यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे। आमदार अपात्रता प्रकरणावर गिरीश महाजनांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली। न्यायालयीन बाब असल्याने अध्यक्षांचा निर्णय महत्त्वाचा असं ते म्हणाले। नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना जामीन मंजूर झालाय। नागपूर खंडपीठाकडून हा जामीन मंजूर झालाय। आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली। स्वतःसाठी आणखी किती शिवसैनिकांचा बळी घेणार असा थेट सवाल आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना विचारला। बीडमध्ये उद्धव गटाला मोठं खिंडार। माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप शिवसेनेत प्रवेश करणार। सुषमा अंधारेंच्या अन्यायाला कंटाळून जगताप यांनी हा निर्णय घेतला। जगतापांसह हजारो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार। उद्धव गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीचे पथक पोहोचले। जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ईडीने धाड मारली। दरम्यान यावर वायकरांनी प्रतिक्रिया दिली। कर नाही तर डर कशाला असं वक्तव्य त्यांनी केलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 10 जानेवारीला हिंगोलीच्या आखाडा बाळापूर येथे शिवसंकल्प मेळाव्यात येणार असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रभर शिवसंकल्प मेळाव्यानिमित्त दौरे सुरू केले आहेत। 10 जानेवारी रोजी कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे। बीएसएनएल टॉवरवर 2 जण चढले। आदिवासी कोळी महादेव समाजाला आरक्षण देण्याची मागणी यावेळी या तरुणांनी केली। आदिवासी कोळी महादेव समाज बांधवाच्या वतीनं बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे। याच आंदोलनातील 2 आंदोलकांनी बाजूला असलेल्या बीएसएनएल टॉवरवर चढून आंदोलन केलं। काँग्रेसकडून लोकसभेसाठी समन्वयकांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या। समन्वयकांवर निवडणुकीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असेल। के.सी. वेणुगोपाल यांच्याकडून समन्वयकांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या। जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्री शिंदेंचे कौतुक केले आहे आणि त्यासोबतच अजित पवारांवर निशाणा साधला। अजित पवार महायुतीतही कुरघोड्या करतायत असं म्हणत अजित पवारांवर टीका केली।
आमदार अपात्रतेचा निकाल बुधवारी लागणार आहे। दोन्ही गटाकडून युक्तिवाद पूर्ण झालेला आहे। दुपारी 4 नंतर हा निकाल लागणार अशी शक्यता आहे। याचा मुहूर्त आता ठरलेला आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या संदर्भातला निकाल देतील।